सो फ्रेंड्स, हाउ आर यू? मजेत आहे ना? सगळ्यांनी असंच मजेत राहायचंय. नेहमीप्रमाणे आपण आज कथासागरात आलेलो आहे, भेटलेलो आहे. हो, माझं नाव गणेश फुलंब्रीकर, ज्ञानआधार क्रिएशन्सचा संस्थापक सदस्य. आज जी मी कथा सांगणार आहे तुम्हाला, त्या कथेचं नाव आहे बिनधास्त. ती खरोखरच बिनधास्त होती. हे स्वतःच्या मनाला वाटेल ते आणि स्वतःला पटेल ते आणि तेवढंच. ती कुणाच्याही तोंडावर बोलायला कधीही घाबरायची नाही. अगदी लहानपणापासून शाळेत देखील जर स्वतःची चूक नसेल तर ती शिक्षकांशी भांडायलाही कमी करायची नाही. हो, लहानपणापासून ते सांगतोय याचा अर्थ मी तिचं लहानपण बघितलंय, कारण ती माझ्याबरोबरच होती. एक कोकण कन्या. हो, एक कोकण कन्या. नावात काय आहे? काहीच नाही. त्यामुळे मी कोकणातल्या कुठल्याही गावाचं नाव घेणार नाही. गाव घेतलं की तुम्ही वाडी शोधणार, वाडी शोधलं की घर शोधणार, तसं काही करायचं नाही. आपल्याला फक्त कथा ऐकायची आहे. तर अशी ती बिनधास्त मुलगी, शाळेपासून सगळ्या गुणात प्रसिद्ध. मैदानी खेळ असो नाही तर चेस असो, म्हणजे बुद्धिबळ. आम्ही बुद्धिबळ खेळायचो, म्हणजे तिच्याबरोबर नाही, आम्ही दुसरीकडं. आम्ही आमच्या वेळेला जेव्हा बुद्धिबळ खेळायचो त्यावेळेला कसं असायचं की बुद्धी समोरच्याकडं असायची, बळ आमच्याकडं असायचं, त्यामुळे आम्हीच जिंकायचो. तिचं तसं नव्हतं. तिच्याकडे बुद्धीही होती आणि बळही होतं, आणि दोन्हीचा वापर व्यवस्थित संतुलनाने करून ती बक्षीस मिळवायची. कौतुक होतं. एकदा असंच एका ग्राउंडवर आमची भेट झाली. जस्ट गप्पा मारता मारता ती म्हणली, काय विचार काय करतो एवढं? म्हटलं काय नाही, माझ्या नाटकाला हिरोईनच मिळत नाही. आठवड्यावर नाटक आलंय आणि आत्ता जी काम करत होती मुलगी ती सोडून गेली. तर विचार करतोय काय करावं, कारण पैसे तर भरलेले आहेत, नाटक तर सादर करायला लागणार आहे, तिकीट विक्री झालेली आहे. अशा वेळेला एवढा मोठा हबका प्रॉब्लेम येणार आहे. तिने एक 5-10 मिनिटं विचार केला. काय किती मोठा रोल आहे? आहे तसा छोटाच रोल आहे, जास्त मोठा नाही आहे, पण महत्वाचा रोल आहे. ठीक आहे, एक काम कर, तू मला आत्ता नाटक दे, मी 2-3 दिवसात तुला सांगते कोण काम करू शकेल म्हणून. मला असं वाटलं, नाही म्हणे, तू काळजी करू नको, तुझी काळजी माझ्याकडं मी घेतली, टेन्शन नाही घ्यायचं. तिसऱ्या दिवशी दुपारी ती माझ्याकडं रिहर्सल हॉलवर पोहोचली आणि म्हणली, हां चला प्रॅक्टिसला सुरुवात करू, मी रोल करायला तयार आहे. म्हटलं, अगं तू पहिल्यांदाच करतेस, एवढा मोठा रोल झेपेल? डोंट टेक टेन्शन, माझं मी हँडल करते, तू बाकीच्यांचं बघ. गंमत अशी की त्या नाटकाला तिला उत्तेजनार्थ अभिनयाचं प्राईज मिळालं. आम्ही बाकी सगळे घरी आलो. आत्मविश्वास, खस आत्मविश्वास हा प्रकार तिच्याकडे टेरिफिक होता. कुठलंही धाडस करायला कधीही कसलंही टेन्शन न घेता सामोरं जायचं, हा तिचा स्वभाव होता. आणि समोरच्याला आपण तोपर्यंत नामोहरम करत नाही तोपर्यंत युद्ध खेळायचं, एवढं बळ तिच्या ठायी होतं. नेहमी तिला हे करताना तिला म्हणायचं की तू मांजरासारखी आहेस. जसं एखाद्या पक्ष्याला किंवा एखाद्या उंदराला पकडण्याकरता मांजर दबा धरून बसलेलं असतं ना, ते त्या अवस्थेत तासनतास बसतं, पण ज्या सेकंदाला त्याच्या फटकाऱ्यात किंवा त्याच्या झेपेमध्ये ते भक्ष्य येतं, त्या सेकंदाला ते इतक्या चपळाईनं झेप मारतं की भल्या भाल्यांना ती चपळाई थक्क करून जाते.
ती तुझी सवय आहे. तू समोरचा माणूस तुझ्या तलवारीच्या, जिभेच्या तलवारीच्या कक्षेत येण्याचा वाट बघते. ज्या सेकंदाला येतो त्या सेकंदाला एक घाव 2 तुकडे. तोपर्यंत तो माणूस त्याला मनाला वाटेल तितक्या वेळ नाचू शकतो. तू त्याकडे लक्षही देत नाहीस. आणि एखादी गोष्ट सत्य असेल त्याकरता तू प्रचंड भांडतेस. हे मला आठवतं की एकदा शाळेमध्ये असंच काहीतरी झालेलं होतं. 2 मुलांच्यात भांडणं झाली आणि त्यातल्या त्यात ज्या मुलावर राग काढल्यानंतर आपल्याकडं त्याचे पालक तक्रार घेऊन येणार नाही किंवा वादविवाद होणार नाही अशा विद्यार्थ्याला मास्तरांनी 2 फटके लावून ते भांडण मिटवायचा प्रयत्न केला. त्यावेळेला ही चवताळून उठली. हिनं शांतपणे त्या मास्तरांशी वाद घातला आणि सांगितलं, चूक जर त्या मुलाची आहे, तो आडदाणपणा करतोय, तुम्ही त्याला किंवा त्याच्या पालकांना घाबरताय का? नाही, शिक्षा त्याला व्हायला पाहिजे ह्याला नाही. वास्तविक पाहता या दोन्ही मुलांना ती ओळखतही नव्हती किंवा दोन्ही मुलांचा तिचा दुरान्वये संबंध नव्हता. पण समोरच्यावर जर अन्याय होत असेल तर ती चवताळून भांडणार हे निश्चित. 7वी 8वीत असेल मला वाटतं त्यावेळेला, आणि तिनं जाऊन व्हाईस प्रिन्सिपलशी भांडणं केली. म्हणजे जिथं मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक कॅरिडॉरमध्ये आले असं कळलं की आम्ही उंदरासारखे वेळात लपून जाण्याकरता म्हणून वर्गात आपापल्या आसनावर असनस्थ होऊन खूप अभ्यास करत असल्याचं किंवा मान खालती घालून काहीतरी वाचत असल्याचा देखावा करतो, तिथं ती बिंदास बाहेर हिंडते. विचारलं तर सरळ, म्हणजे विचारलं एखाद्या उपमुख्याध्यापकांनी विचारलं समजा की काय करते बाहेर हिंडतीस? सर पहिला तास संपलाय, दुसऱ्या तासाचे टीचर अजून यायचेच जागेवर, तोच तो पण म्हणलं पाय मोकळे करून पाणी पिऊन यावं म्हणून चाललेली. एवढं क्लिअर सांगणार आहे. त्या उपमुख्याध्यापकांनी जाऊन त्या सेकंड पिरियडच्या टीचरला विचारावं की तुम्हाला तिथं पोचायला लेट का झाला.